नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापसाचं पीक जास्त दिवस शेतात राहत असल्यामुळे त्यास द्यावी लागणारी खताची मात्रा ही 3 समान हप्त्यात विभागून द्यायची आहे। बागायती बीटी कापसाला आपल्याला 60-30-30 म्हणजेच 60 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश हा डोस 3 समान हप्त्यात विभागून द्यायचा आहे। प्रति एकर क्षेत्रासाठी हा डोस आपल्याला द्यायचा आहे। शेतकरी मित्रांनो, कपाशी पिकाला खत मात्रा देत असताना आपण सरळ खताच्या माध्यमातून काही खत मात्रा देत असतो। युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश याच्या माध्यमातून सुद्धा आपण मिक्स करून खत मात्रा देत असतो। त्याचबरोबर संयुक्त खत जसं की 10-26-26, 12-32-16, 14-35-14, 15-15-15 याच्या माध्यमातून सुद्धा आपण खत मात्रा देत असतो। शेतकरी मित्रांनो, मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मदने आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या YouTube चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल, आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। सरळ खत, कॉम्प्लेक्स खत या वेगवेगळ्या पर्यायाच्या माध्यमातून आपण कपाशी पिकाला कशी खत मात्रा द्यायची ते आपण सविस्तर पाहूया। शेतकरी मित्रांनो, कपाशी लागवडीच्या वेळी आपल्याला युरिया हा 10 ते 12 किलो द्यायचा आहे। त्याचबरोबर सिंगल सुपर फॉस्फेट हे 75 किलो द्यायचा आहे आणि म्युरेट ऑफ पोटॅश हे 20 किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये द्यायचा आहे। त्याच्यानंतर 30 दिवसांनी म्हणजेच 1 महिन्यांनी आपल्याला 24 किलो युरिया हा प्रति एकर क्षेत्रामध्ये द्यायचा आहे। त्याचबरोबर 60 दिवसांनी म्हणजेच 2 महिन्यांनी 24 किलोग्रॅम युरिया आपल्याला प्रति एकर क्षेत्रामध्ये द्यायचा आहे। शेतकरी मित्रांनो, हे सरळ खताच्या माध्यमातून आपण पाहिलं। त्याचबरोबर कॉम्प्लेक्स खताच्या माध्यमातून कपाशीचं खत नियोजन कशा प्रकारे करू शकता तर त्याविषयी सुद्धा माहिती घेऊया। शेतकरी मित्रांनो, कपाशी लागवडीच्या वेळी आपण 10-26-26 हे प्रति एकर क्षेत्रामध्ये 50 किलो म्हणजेच 1 बॅग आपल्याला द्यायचा आहे। त्याचबरोबर लागवडीनंतर 30 दिवसांनी म्हणजेच 1 महिन्यांनी 24 किलो युरिया म्हणजेच अर्धी बॅग आपल्याला युरिया प्रति एकर क्षेत्रामध्ये द्यायचा आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, 60 दिवसांनी म्हणजेच 2 महिन्यांनी आपल्याला 24 किलो युरिया हा परत द्यायचा आहे किंवा अर्धी बॅग आपण युरिया देऊ शकता। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण लागवडीच्या वेळी 15-15-15 या खताच्या माध्यमातून सुद्धा डोस देऊ शकता। 32 किलो 15-15-15 हे प्रति एकर क्षेत्रामध्ये लागवडीच्या वेळी द्यायचं आहे। त्याचबरोबर सिंगल सुपर फॉस्फेट हे 45 किलो द्यायचं आहे। त्याचबरोबर म्युरेट ऑफ पोटॅश हे 10 किलो प्रति एकर क्षेत्रासाठी आपल्याला खत मात्रा द्यायची आहे। त्याचबरोबर 30 दिवसांनी म्हणजेच 1 महिन्यांनी आपल्याला 24 किलो युरिया किंवा अर्धी बॅग युरिया प्रति एकर क्षेत्रामध्ये द्यायचा आहे। त्याचबरोबर 60 दिवसांनी म्हणजेच 2 महिन्यांनी 24 किलो युरिया किंवा अर्धी बॅग युरिया आपल्याला प्रति एकर क्षेत्रामध्ये द्यायचा आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, लागवडीच्या वेळी आपल्याला DAP च्या माध्यमातून सुद्धा आपण खत मात्रा देऊ शकतो। DAP 25 किलो द्यायचा आहे। त्याचबरोबर म्युरेट ऑफ पोटॅश हे 20 किलो द्यायचा आहे। प्रति एकर क्षेत्रासाठी ही मात्रा आहे। त्याचबरोबर आपण 30 दिवसांनी म्हणजेच 1 महिन्यांनी युरिया हा अर्धी बॅग किंवा 24 किलो देऊ शकता। त्याचबरोबर 60 दिवसांनी म्हणजेच 2 महिन्यानंतर युरिया 24 किलो म्हणजेच अर्धी बॅग युरिया आपण प्रति एकर क्षेत्रामध्ये देऊ शकता। शेतकरी मित्रांनो, मुख्य अन्नद्रव्यासोबत पिकाच्या चांगल्या वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांची सुद्धा गरज असते। जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्य प्रमाण समजण्यासाठी माती परीक्षण आपल्याला करणं गरजेचं असतं। शेतकरी मित्रांनो, कपाशी पिकाला सल्फर, मॅग्नेशियम, झिंक, बोरॉन दिल्यानंतर सुद्धा आपल्याला उत्पन्नामध्ये खूप चांगला फरक दिसून येतो। शेतकरी मित्रांनो, सल्फर हे आपण 8 किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये देऊ शकता। मॅग्नेशियम सल्फेट हे 8 किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये देऊ शकता। त्याचबरोबर झिंक सल्फेट 10 किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये आपण देऊ शकता। बोरॉन 2 किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये दिल्यानं आपल्याला खूप चांगलं रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घेण्यासाठी मदत मिळते। शेतकरी मित्रांनो, या पद्धतीनं खत मात्रा आपण करून पहा, आपल्याला नक्कीच आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली दिसून येईल। त्याचबरोबर मुख्य अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य आपण जरी दिली तरी सुद्धा आपल्याला फवारणीच्या माध्यमातून सुद्धा आपण खत मात्रा देऊ शकता, जे टॉनिकचं काम करतात। वाढीच्या अवस्थेमध्ये आपण NPK विद्राव्य खत 19-19-19 हे 100 ग्राम अधिक RCF कंपनीचा मायक्रोला 30 ते 40 मिली अधिक
M45 हे बुरशीनाशक 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता। किडीचा काही अटॅक होऊ नये किंवा झाला असेल तर आपण यामध्ये प्रोफेक्स सुपर 30 मिली मिक्स करून फवारणी करू शकता। त्याचबरोबर फुलांची सुरुवात झाल्यानंतर NPK विद्राव्य खत 1261 हे 150 ग्रॅम अधिक RCF कंपनीचं मायक्रोला 30 ते 40 मिली अधिक 22-3 हे बुरशीनाशक 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, फुलातून बोंडांमध्ये रूपांतर होत असताना आपण 052-34 150 ग्रॅम अधिक RCF कंपनीचं मायक्रोला 30 ते 40 मिली अधिक साफ हे बुरशीनाशक 30 ग्रॅम अधिक प्रोफेक्स सुपर 30 मिली किंवा प्रोक्लेम 8 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, बोंड पोसत असताना म्हणजेच मोठी होत असताना आपल्याला 0050 हे NPK विद्राव्य खत 150 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी घ्यायची आहे। याच्या बरोबर सुद्धा RCF कंपनीचं मायक्रोला हे 30 ते 40 मिली मिक्स करू शकता। त्याचबरोबर साफ हे बुरशीनाशक आपण या ठिकाणी 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करू शकता। याच्या सोबत सुद्धा आपण प्रोफेक्स सुपर 30 मिली किंवा फेम 5 मिली किंवा प्रोक्लेम 8 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता। शेतकरी मित्रांनो, आपण या प्रकारे नियोजन करून पहा, आपल्याला 100% रिझल्ट मिळणार आहे, उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे। शेतकरी मित्रांनो, NPK विद्राव्य खत, मायक्रोन्यूट्रियंट्स आणि बुरशीनाशक आपण मिक्स करून फवारत आहोत। त्याच्यामुळे इतर कोणत्याही घटकाची आपल्याला या ठिकाणी आवश्यकता लागणार नाही। आपल्याला टॉनिकची सुद्धा इतर कोणत्याही टॉनिकची किंवा इतर बाजारामधील इतर औषधांची हे जर फवारे दिले तर आपल्याला गरज लागणार नाही। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, कपाशीचं पीक वाढीच्या अवस्थेत असताना पिकास पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। अन्यथा पातेगळ, फुलगळ, त्याचबरोबर बोंडाची गळ सुद्धा होते आणि उत्पादनामध्ये फार मोठी घट येते। यासाठी संरक्षित पाणी द्यायचं आहे। झाडावरील 30 ते 40% बोंड फुटल्यानंतर पाणी देणं बंद करायचं आहे। मित्रांनो, पहिलं पाणी हे फांद्या फुटण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला कपाशी पिकाला द्यायचं आहे। त्याचबरोबर दुसरं पाणी हे पाती अवस्था असताना द्यायचं आहे। तिसरं पाणी फुले अवस्था असताना द्यायचं आहे। चौथं पाणी बोंड लागण्याची अवस्थेत द्यायचं आहे। पाचवं पाणी बोंडाची पक्वता तयार होताना द्यायचं आहे। हे पाण्याचं नियोजन जर आपल्याला पाऊस कमी असेल तर आपण देऊ शकता। म्हणजेच पावसामध्ये खंड पडला तर पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकास वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला पाणी द्यायचं आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण वाढ व्यवस्थापन करणं सुद्धा कपाशी पिकामध्ये महत्त्वाचं आहे। बागायती बीटी कापसाची काईक वाढ जास्त होत असल्यामुळे ती रोखण्यासाठी लागवडीनंतर 75 दिवसांनी मुख्य शेंडा खोडायचा आहे। त्यामुळे फांद्यांवरील बोंडांची संख्या वाढते, त्याचबरोबर बोंडांचा आकार सुद्धा वाढतो। त्याचबरोबर आपल्याला कपाशी पिकाच्या गळफांद्या सुद्धा कट करून घ्यायच्या आहेत। फक्त आपल्या कपाशी पिकावर फळफांद्या राहिल्या पाहिजेत, तरच आपल्याला उत्पन्न चांगलं रेकॉर्ड ब्रेक मिळू शकतं। नाहीतर 60 ते 70% खत मात्रा ही गळफांद्या ओढून घेतात आणि जास्त बोंड सुद्धा देत नाहीत। त्याच्यामुळे फळफांद्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्याला कपाशी पिकाचं भरघोस उत्पन्न घेण्यासाठी वाढ रोधकाची सुद्धा फवारणी करावी लागते। मेपिक्वॅट क्लोराइड 5% हा टेक्निकल कंटेंट असलेलं आपल्याला ग्रोथ रेग्युलेटर मिळेल। हे चमत्कार नावाने आपल्याला घरडा कंपनीचं मिळेल। शेतकरी मित्रांनो, या वाढ रोधकाची पाते लागणे ते फुले लागणे किंवा 60 दिवसांनी फवारणी आपण कपाशी पिकावर करू शकता। शेतकरी मित्रांनो, घरडा कंपनीच्या चमत्कार प्लांट ग्रोथ रेग्युलेटरची फवारणी करण्यासाठी 30 ते 45 मिली प्रति 15 लिटर पंपासाठी वापर करू शकता किंवा 300 ते 450 मिली प्रति एकर क्षेत्रामध्ये वापर करू शकता 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून। काईक वाढ थांबवून उत्पादन क्षमता वाढवण्याची क्षमता याच्यामध्ये असते। हे आपण कपाशी आणि बटाटा पिकावरती वापर करू शकता। हे आपल्याला कीटकनाशकांबरोबर मिक्स करून फवारण्यासाठी कम्पॅटेबल आहे। त्याचबरोबर याचा रिझल्ट जो 10 दिवस इफेक्ट दाखवतो। 60 दिवसांनी याची फवारणी करायची आहे। जास्त बोंड कमी अंतरावर लागतात। त्याचबरोबर याच्या माध्यमातून बोंडाची साईज सुद्धा मोठी होते। शेतकरी मित्रांनो, अधिक माहितीसाठी आपण किसान कॉल सेंटर टोल फ्री नंबर 1800 180 1551 यावरती सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत कॉल करू शकता। हा टोल फ्री क्रमांक दररोज चालू आहे। कृषी मंत्रालय भारत सरकार यांनी हा सुरू ठेवलेला आहे, तर शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा।
शेतकरी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद.